दाखवता ठेवता येईल. बरोबर. एकीकडे जिथं पारदर्शकता येणार आहे, तर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरणाचा. बरोबर. तर सामाजिक लेखापरीक्षण आहे ते ग्रामसभेकडेच ठेवणं हो. तंत्रज्ञानाच्या युगामध्येही लोकशाही नियंत्रण टिकवण्यासाठी का महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? ते महत्त्वाचं अशासाठी आहे की कोणत्याही आपण महाराष्ट्राचं समजा उदाहरण घेतलं तर एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या तालुक्यामध्ये कोणत्या स्वरूपाचं काम आत्ता आवश्यक आहे याचा निर्णय मुंबईमध्ये किंवा मंत्रालयामध्ये होणं अपेक्षित नाही आहे. त्या खात्याच्या मंत्र्यांनी करणं पण अपेक्षित नाही आहे. तो निर्णय तिथे ग्रामसभेत झाला पाहिजे. म्हणजे ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतींनी ठरवायला पाहिजे की या 4 जागा आहेत, इथे आम्हाला जलसंधारण करायचे, इथे आम्हाला छोटे बंधारे बांधायचे, इथे विहिरी खणायच्यात किंवा इथे आम्हाला वृक्षारोपण करायचे. हे ग्रामसभेने ठरवावं, ग्रामपंचायतीने ठरवावं. ते जिल्हा परिषदेकडे यावं, तिथे मान्यता मिळावी आणि मग तिथे काम सुरू व्हावं. नियोजनाचा प्रवास जो आहे भारतातला तो अनेक वर्ष चुकीचा राहिला. तो म्हणजे केंद्रीय नियोजन करून ते खाली राज्याकडे येणं, राज्याकडून जिल्ह्याकडे जाणं, जिल्ह्याकडून गावाकडे जाणं, हा प्रवास बरोबर उलटा होण्याची गरज आहे. राज्यात म्हणजे गावात नियोजन, तिथून त्या जिल्ह्यात, तिथून राज्यात आणि मग केंद्रात असं नियोजन व्हायला हवं. याचं कारण गावातल्या लोकांना माहीत असतं की त्यांच्या नेमक्या गरजा काय, त्यांना नेमकं काय हवं आहे आणि काय तातडीने हवं आहे. त्याच्यामुळे या योजनेमध्ये जर ग्रामीण पातळीवर, स्थानिक पातळीवरती निर्णय होणार असतील तर त्यांचं स्वागत करायला पाहिजे. आणि त्याचा दुसरा एक भाग असा आहे की ज्यावेळेला ग्रामीण पातळीवर किंवा गाव पातळीवरती ज्यावेळेला निर्णय होतो त्यावेळेला तो अंमलात आणण्याची जबाबदारी पण त्यांच्यावरती येते की हे आम्ही ठरवलं आहे, आम्ही पूर्ण करू. ज्या वेळेला निर्णय वर्ण लादले जातात की हे करा, त्यावेळेला त्याच्याशी बांधिलकी राहत नाही आणि गावं त्या योजनेकडे किंवा त्या अंमलबजावणीकडे फारशा गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे जबाबदारी पण घ्या, काम पूर्ण पण करा आणि तुम्हाला हवं ते काम करा. याच्यामधलं हे लोकशाहीचं जे विकेंद्रीकरण आहे ते अतिशय स्वागतार्ह वाटतं मला. अगदी जाताचा शेवटचा महत्त्वाचा प्रश्न